नमस्कार. दैनिक राज्य लोकतंत्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण अशा विषयावरती बोलणार आहोत. दिघी ते विश्रांतवाडी हा जो मार्ग आहे, म्हणजे विश्रांतवाडी ते आळंदी जाणारा मार्ग आहे, या मार्गावरती अनेक फ्रूट्सचे दुकान, अनेक प्रकारच्या साहित्याचं त्या ठिकाणी शीट कव्हर असेल, इतर साहित्यांचं बरेच त्या ठिकाणी दुकानं दिवसभरामध्ये लागले जातात. पण सरास सायंकाळच्या वेळी म्हणजे साधारणतः 5 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत त्या मार्गावरती एवढी ट्रॅफिक जाम होते, कारण की खरेदी करण्याकरता जे कंपन्यातून सुटून घरी जाणारे काही वाहनधारक असतात ते त्या ठिकाणी सरास थांबून साहित्य, फ्रूट जे काही असेल ते खरेदी करण्याकरता त्या ठिकाणी थांबतात. परंतु तसं पाहायला गेलं तर त्या हायवेवरती अपघात जर त्या ठिकाणी काही घडत असेल किंवा घडणार असेल तर याला नक्की आळा कधी बसल. कारण त्या हायवेवरती इतकी गर्दी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे सरास. आणि जी ती जागा आहे ती जागा आर्मीच्या अधिकृत असल्या कारणानं सुद्धा तेथील जे स्थानिक नागरिक आहेत, ज्यांच्या त्या जमिनी होत्या, ते नागरिक त्या फ्रूटवाल्यांना ती जागा, तितकीच जागा 10 बाय 10ची जागा त्या ठिकाणी भाडे तत्वावर देतात. रोज साधारणतः 500-1000 रुपये त्या ठिकाणी भाडं ते वसूल केलं जातं. आणि अतिक्रमण विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका डोळे झाक करून ह्या सर्व गोष्टी पाहते का, तेही आपल्याला तितकंच विचार करणं सुद्धा गरजेचं आहे. कारण की आपण त्या ठिकाणी जाऊन चौकशी केली की पिंपरी चिंचवड महानगरपालिका अतिक्रमण या ठिकाणी विभाग येतं का, तर त्या ठिकाणी तेथील जे काही फ्रूटचे दुकानदार होते त्यांनी आपल्याला स्पष्ट सांगितलं की पिंपरी चिंचवडचे अतिक्रमणची जे काही अधिकारी असतील, कर्मचारी असतील ते येतात, परंतु आमच्याकडून ते काही आर्थिक पैसे घेऊन आम्हाला या ठिकाणी ते गाडा किंवा एखादा स्टॉल या ठिकाणी लावू देतात. ही खरी मोठी शोकांतिका आहे. कारण त्या हायवेवरती जर अपघात झाला तर याला जबाबदार पिंपरी चिंचवड महानगरपालिका अतिक्रमण विभाग असेल का स्थानिक तेथील नागरिक असतील, हे पाहणं आपल्याला तितकंच महत्त्वाचं आहे. दैनिक राज्य लोकतंत्रसाठी सिद्धांत चौधरी, पिंपरी चिंचवड.